आज आषाढ तळणीसाठी मी केलेत फणसाचे घारगे। या वर्षीचा हा बहुतेक शेवटचा फणस। खरं तर घारग्यांसाठी बरका फणस हवा होता, पण निघाला कापा। मला नेहमीच असं वाटतं की माणसाने कसं फणसासारखं असावं, म्हणजे वरून कितीही काटेरी वृक्ष दिसत असलं ना तरी आतून म्हणजेच मनाने रसाळ प्रेमळ असावं। खरंच निसर्ग आपल्याला प्रत्येक गोष्टीतून काही ना काही शिकवतच असतो नाही। खरं तर घारग्यांसाठी बरका फणस हवा असतो, पण हा फणस कापा निघाला, त्यामुळे मी सरळ मिक्सरला हे गरे फिरवून घेतले। फणसाचे गरे मिक्सरला फिरवताना त्यामध्ये आपल्या गोडीनुसार गूळ मिसळायचा आणि आता यामध्ये मावेल तेवढी तांदळाची पिठी घालायची। घारग्यांना छान मऊसूतपणा येण्यासाठी थोडंसं गव्हाचं पीठ घालायचं। चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे सगळं व्यवस्थित असं मिसळून घ्यायचे। गोडाचा पदार्थ असला तरी मीठ हे हवंच। वरून अजिबात पाण्याचा वापर न करता गऱ्यांच्या ओलाव्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे। वेलदोडा आणि जायफळाची पूड देखील घालायची, पण ती क्लिप माझ्याकडून मिस झाली। हे मिश्रण छान असं मळून झालं की थोडंसं तेल लावायचं आणि पुन्हा सगळं एकसारखं करून घ्यायचं। तेल घालून झाल्यावर आठवलं की तेलाची पिशवी रिकामी झालेली, मग काय पुन्हा पिशवीला असलं नसलेलं तेलसुद्धा लावून घेतलं। आपण स्त्रिया काही म्हणजे काहीच वाया घालवत नाही। हे असं तुम्हीही करता का? मला नक्की सांगा। हे पीठ मात्र आपल्याला फार असं मुरत नाही ठेवायचं, नाहीतर मग पीठ पातळ होतं आणि मग वडे थापता येत नाहीत। सगळ्या बाजूनी छान एकसारखा असा वडा थापून घेतला। लक्षात घ्या, हे घारगे तळण्यासाठी आपल्याला तेल हलकं गरम करून घ्यायचं आहे, कारण यामध्ये गूळ आहे, त्यामुळे घारगे पटकन लालसर होतात आणि त्यामुळे कडक होतात। हा असा फुगून वर आला की उलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनेही छान असं तळून घ्यायचं आहे। व्यवस्थित निथळायचं आणि मग काढून घ्यायचं। आषाढ महिना म्हणजे पावसाची संततधार। या दिवसात पावसाळी गारव्यामुळे वात वाढतो आणि वातावरचं आपल्याकडे सर्वोत्तम औषध म्हणजे तेल। आषाढात तळलेल्या पदार्थांचं सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील वात कमी होऊन शरीराला स्निग्धता मिळते आणि म्हणूनच तर आषाढ तळावा, श्रावण भाजावा आणि भाद्रपद उकडावा असं आपल्याकडे म्हटलं जात असावं नाही। म्हणूनच आषाढ महिन्यामध्ये घरोघरी तळणीचे पदार्थ हे हमखास केले जातात। यावरूनच समजतं की आपले सगळे सणसुद्धा किती शास्त्रपूर्ण आहेत नाही। अतिशय सुरेख होतात हे घारगे, तुम्ही नक्की करून बघा। एखाद्या उसळीसोबत किंवा मग लोण्यासोबतही हे घारगे अतिशय सुरेख लागतात। मस्त असे फणसाच्या स्वादाचे घारगे तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय माझ्यासोबत नक्की शेअर करा। धन्यवाद।